So first of all, a very good afternoon to all of you. विद्यार्थी मित्रांनो, आपली सेम एक्सरसाइज चालू आहे डेरिव्हेटिव्हची फर्स्ट. बट आज जे आपले प्रॉब्लेम राहणार आहे हे प्रॉब्लेम आपले प्रोडक्ट रूल आणि डिव्हिजन रूल या प्रॉब्लेमवर डिपेंड राहणार आहे. ओके, मी याआधी पण तुम्हाला बेसिक मध्ये प्रोडक्ट रूल आणि डिव्हिजन रूल टीच केला होता. सेम कन्सेप्टचा यूज करून आज आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे. ओके, तर तुम्ही आधी हेडिंग लिहा, differentiate the following with respect to x. Differentiate the following with respect to x. ओके, डेरिव्हेटिव्ह मधला आपला थर्ड टॉपिक, पहिल्या एक्सरसाइज मधला थर्ड टॉपिक, फर्स्ट आणि सेकंड आपला पूर्णपणे कंप्लीट झाला. ओके, सी हियर. So third topic मधला फर्स्ट प्रॉब्लेम लिहा, x upon under root 7 minus 3x. काय आहे आपला प्रॉब्लेम? x upon under root 7 minus 3x अपॉन मध्ये आहे, म्हणजेच आपला क्वेश्चन रूल किंवाच आपण त्याला म्हणतो डिव्हिजन रूल. प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करू? जे प्रॉब्लेम आपल्याला गिवन आहे आधी त्यालाच y कन्सिडर करू. लेट y इक्वल टू लिहिलं y इक्वल टू x अपॉन अंडर रूट 7 मायनस 3x. मग प्रॉब्लेम हे अपॉन मध्ये असल्यामुळे आपला डिव्हिजन रूल लागतो. काय असतो डिव्हिजन रूल? डिफरन्शिएट with respect to x. What is our division rule? Second term आधी काय असते? सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म मायनस फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म अपॉन सेकंड टर्मचा स्क्वेअर अंडर रूट 7 मायनस 3x चा होल स्क्वेअर. हा असतो आपला डिव्हिजन रूल. सेकंड टर्म म्हणजे अंडर रूट 7 मायनस 3x. सो सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म मायनस फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म अपॉन सेकंड टर्मचा होल स्क्वेअर. लावला डिव्हिजन रूल. आता याला सॉल्व्ह करू. dy बाय dx याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे का? नाही, तर ती टर्म आपली ऍज इट इज राहणार. इंटू एक्स चं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे. एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय येते? 1 साइन मायनस एक्स ऍज इट इज इंटू अंडर रूट 7 मायनस 3x याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे. बट अंडर रूट आधी वर्ड कोणता येते? अंडर रूट 7 मायनस 3x. सो फॉर्म्युला कोणाचा लागणार? अंडर रूट एक्स चा. अंडर रूट एक्स काय होते? 1 अपॉन 2 रूट एक्स. सो अंडर रूट 7 मायनस 3x 1 अपॉन 2 अंडर रूट 7 मायनस 3x इंटू रूट एक्स 1 अपॉन 2 रूट एक्स. पण एक्स म्हणजे एक्स आहे का? नाही, एक्स म्हणजे ही टर्म आहे. कोणती? 7 मायनस 3x. सो इंटू डी बाय dx ऑफ 7 मायनस 3x पूर्ण याला अपॉन सेकंड टर्मचा स्क्वेअर होता. म्हणजे अंडर रूटचा जर स्क्वेअर असला तर अंडर रूट काय होऊन जाणार? कॅन्सल. काय येणार? फक्त 7 मायनस 3x. अंडर रूट कॅन्सल झाला ना. पुन्हा सॉल्व. dy बाय dx अंडर रूट 7 मायनस 3x इंटू 1 अंडर रूट 7 मायनस 3x साइन मायनस x इंटू 1 x अपॉन 2 अंडर रूट 7 minus 3x into
या 7चं डेरिव्हेटिव्ह काय होणार 0. 7चं 0 का बरं आलं? कारण तो कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह जे 0 येत असते. साइन कोणती मायनस, सो मायनस साइन ऍज इट इज. त्यानंतर 3 कॉन्स्टंट आहे बट 3चं 0 होणार का नाही. का बरं नाही होणार? कारण त्याच्या सोबत एक्स आहे. सेपरेट असला असता तर डायरेक्ट 0 झालं असता. जसा हा 7 सेपरेट होता म्हणून त्याचं डायरेक्ट 0 झालं. 3 सेपरेट नाही आहे, त्याच्या सोबत एक्स आहे, तर 3 ला आधी आपण बाहेर काढू. 3 बाहेर काय राहिला फक्त एक्सचं किती होते 1. ओके, आणि पूर्ण याला अपॉन किती आहे अपॉन 7 मायनस 3x. ओके, इथे लिहून घेऊ. बघा आता dy बाय dx इक्वल टू अंडर रूट 7 मायनस 3x. या स्टेपकडे लक्ष दे जा आता. 0 मायनस 3 मायनस 3, 0 मायनस 3 मायनस 3. मग हा -3 आणि हा मायनस मायनस आधी काय होणार प्लस. 0 मायनस 3 -3 ना, मायनस मायनस प्लस 3 इंटू एक्स 3x अपॉन 2 अंडर रूट किती झाला 7 मायनस 3x अपॉन 7 मायनस 3x. ओके, आफ्टर दॅट तुम्ही प्रॉब्लेम इथपर्यंत पण ठेवू शकता किंवा याला क्रॉस मल्टिप्लाय करून सुद्धा सॉल्व्ह करू शकता. आधी एवढं लिहा फास्ट. इथपर्यंत आपलं सॉल्व्ह झालं. आता बघा आपण क्रॉस मल्टिप्लाय करू. आता क्रॉस मल्टिप्लाय जर केला तर सिंपलच. क्रॉस मल्टिप्लाय तुम्हाला तर करता येत असणारच. काय करतो आपण क्रॉस मल्टिप्लाय मध्ये dy बाय dx अंडर रूट 7 मायनस 3x अंडर रूट 7 मायनस 3x. अंडर रूट काय होऊन जाणार कॅन्सल, म्हणजे येणार 2 7 मायनस 3x. सिंपलच आहे ना. 2 जसच्या तसा अंडर रूट कॅन्सल तर 7 मायनस 3x. साइन कोणती प्लस, इथे तो 1च असतो काहीच नसला म्हणजे 1 इंटू 3x केला क्रॉस मल्टिप्लाय अपॉन किती राहणार 2 अंडर रूट 7 मायनस 3x आणि या पूर्ण याला अपॉन 7 मायनस 3x. सिंपल. क्रॉस मल्टिप्लाय केला अपॉन मध्ये 2 अंडर रूट 7 मायनस 3x आणि पूर्ण टर्मला अपॉन 7 मायनस 3x. dy बाय dx मल्टिप्लाय करा. 2 इंटू 7 14, 2 इंटू मायनस 3x मायनस 6x प्लस 3x ऍज इट इज. ही अपॉन मधली टर्म डिनॉमिनेटर मध्ये येऊन जाणार म्हणजे 2 अंडर रूट 7 मायनस 3x इंटू 7 मायनस 3x. ही टर्म जसच्या तशी हीच टर्म फक्त खाली आली. dy बाय dx 14 as it is minus 6x plus 3x. So minus 6x plus 3x minus 3x upon 2 under root 7 minus 3x into 7 minus 3x. Okay, finish the problem. Write down fast. हे प्रॉब्लेम होता आपलं डिव्हिजन रूलचं, बरोबर. आता जे मी नेक्स्ट प्रॉब्लेम घेत आहोत ते घेत आहोत प्रोडक्ट रूलचं. तुमच्या लक्षात आलंच असणार का बरं मी व्हिडिओ पाहायला लावले होते तर. बिकॉज तुम्हाला जर प्रोडक्ट रूल आणि डिव्हिजन रूल जर बेसिक माहित आणि डिव्हिजन रूल केव्हा लागतो हे जरी माहित असलं तरी तुम्हाला त्यावरचे प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करता येतात. सेकंड प्रॉब्लेम लिहा. 1 plus 4x raised to 5 into 3 plus x minus x square raised to 8. Write down fast.
आणि प्रॉब्लेमकडे लक्ष दिलं आता. बघा, आधी प्रॉब्लेमला सोल्युशन करत असताना लेट y इक्वल टू ॲज इट इज प्रॉब्लेम नोट केलं मी. कोणती साईन आहे मधामध्ये? इंटू साईन आहे. इंटू म्हणजे आपला प्रोडक्ट रूल लागतो. ही झाली आपली फर्स्ट टर्म, ही झाली आपली सेकंड टर्म. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो dy बाय dx काय येणार? फर्स्ट टर्म 4x रेस टू 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म dy dx ऑफ 3 plus x minus x square raised to 8. First term into derivatives of second term plus second term 3 plus x minus x square raised to 8 into आपण पहिले फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म कोणती झाली बघा आता? 1 plus 4x raised to 5. 1 plus 4x raised to 5. याला अपॉन मध्ये येत नाही हा. dy by dx as it is. ज्या टर्मच्या समोर dy by dx असते आपण डेरिव्हेटिव्ह त्याच टर्मचं फाइंड आउट करतो. बरोबर? इथे dy by dx आहे का? नाही. ही टर्म आपली ऍज इट इज राहणार. 1 plus 4x raised to 5 into dy by dx आहे, बट ब्रॅकेट आहे आणि ब्रॅकेटच्या रेस टू नंबर आहे म्हणजेच x रेस टू n. x रेस टू n फॉर्म्युला ओळखणं खूप इझी आहे. बरं, कोणत्याही ब्रॅकेटच्या वरती नंबर दिसला किंवा कोणत्या टर्मच्या वरती नंबर दिसला तर तिथं डायरेक्ट आपला x रेस टू n चा फॉर्म्युला लागतो. काय होणार? n x n minus 1 n x n minus 1 आहे फॉर्म्युला आपला x रेस टू n चा. कम से कम तो तरी पाठ असला पाहिजे. बट आपला x म्हणजे x आहे का? नाही. x च्या ठिकाणी कोणती टर्म आहे? 3 plus x minus x square. So into dy by dx of 3 plus x minus x square. x च्या ठिकाणी x नाही म्हणून पुन्हा त्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस x च्या ठिकाणी x नाही म्हणून पुन्हा डेरिव्हेटिव्ह. आणि जेव्हाही आपण पुन्हा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करतो तर इंटू मध्येच लिहितो. ही टर्म ऍज इट इज 3 plus x minus x square raised to 8 into या टर्मचं डेरिव्हेटिव्ह करायचं आहे आपल्याला. आता बघा पुन्हा x रेस टू n, कारण रेस टू मध्ये 5 आहे. काय होणार? 5 1 plus 4x 5 minus 1 n into x रेस टू n minus 1. पुन्हा x म्हणजे x आहे का? नाही. तर dy dx of 1 plus 4x. ओके, देन सॉल्व. dy by dx equal to 1 plus 4x raised to 5 into 8 3 plus x minus x square 8 minus 1 7 into याचं डेरिव्हेटिव्ह काढा. आता 3 चं डेरिव्हेटिव्ह 0, साइन प्लस x चं डेरिव्हेटिव्ह 1, साइन मायनस x स्क्वेअर पुन्हा x रेस टू n काय होते? 2x 2 minus 1 म्हणजे फक्त 2x. काढलं या टर्मचं डेरिव्हेटिव्ह. साइन कोणती? प्लस. ही टर्म तर ऍज इट इज 3 plus x minus x square raised to 8 into 5 1 plus 4x 5 minus 1 4 5 minus 1 काय होणार? 4 into याचं डेरिव्हेटिव्ह 1 चं डेरिव्हेटिव्ह 0, साइन कोणती? प्लस. 4 काय आहे? कॉन्स्टंट. x चं किती होते? 1.
तर तो 4 into 1 पण लिहिलं मी तर 4च होते, तर फक्त 4च राहू देतो. आता याला सॉल्व करून घेऊ पुन्हा. dy/dx. ओके, 1 2 3, 1 2 3. ओके, पहा आता आधी मी 8 लिहून घेतो, त्यानंतर 1 + 4x raised to 5 into 3 + x - x² into काय राहिला 1 - x. ओके, प्लस ही पूर्ण एकच टर्म आहे, इंटू इंटू आहे म्हणून, प्लस 3 + x - x² raised to 8 इंटू किती, हा किती आहे 4. 0 + 4 4, 4 आणि हा 5, 4 into 5 किती होणार 20. ते 20 मी समोर लिहून घेतो ना. 1 2 3 हे तिन्ही टर्म नसून ती एकच टर्म आहे, कारण इंटू इंटू आहे. 8 ला मी समोर लिहिलं. 1 2 3 हे 3 टर्म नसून ती पण आपली एकच टर्म आहे ना, कारण इंटू मध्ये आहे. 0 + 4 4, 4 into 5 20, तर 20 मी आधी लिहून घेतो, प्लस 20 3 + x - x² raised to 8 इंटू काय राहिलं फक्त 1 + 4x raised to 4. प्रॉब्लेम फिनिश. सिंपल. प्रॉब्लेम कसा आहे, फक्त तुम्हाला ते दिसायलाच कॉम्प्लिकेटेड असते, कोणताही प्रॉब्लेम असतो, फक्त एकदम प्रॉब्लेमला चांगल्या प्रकारे बघून प्रोडक्ट रूल लागतो का, प्रोडक्ट रूल लावा. फॉर्म्युला जो लागतो तो अप्लाय करा. फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर चेक करा का फॉर्म्युला आपला एक्स टर्म साठी असतो, बट दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये जर एक्सच्या ठिकाणी एक्स नसेल तर त्याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढा. ओके, खूप सिंपल आहे. राईट डाऊन दिस फास्ट. जे आपलं नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, काही विद्यार्थी जेव्हा मी प्रॉब्लेम स्टार्ट करतो दुसरं स्टार्ट केल्याबरोबर त्यांचा अचानक मेसेज येते का सर प्रॉब्लेम रिपीट करा. तोपर्यंत म्हणजे तुम्ही जेव्हा मी लिहायसाठी टाइम देतो तेव्हा जर तुम्ही मला मेसेज कराल तेव्हा मी तुमचं बघू शकतो रिपीट करायचं. बट जसं मी म्हटलं प्रॉब्लेम नेक्स्ट आणि एकदम क्लीन करत राहतो तेव्हा तुमचा मेसेज दिसते का सर रिपीट करा, तर मग ते पॉसिबल होत नाही. बट रिपीट करा हा मेसेज टाकणं हे पण तुम्हाला समजलं पाहिजे का मेसेज टाकायची गरजच नाही आहे ना. सेम लॉग ऑफ √1 - cos 3x upon 1 + cos 3x. log of √1 - cos 3x upon 1 + cos 3x. आता या प्रॉब्लेमला सॉल्व कसं करायचं लक्ष द्या. सोल्युशन लेट y = आता हे प्रॉब्लेम कालच आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये अशा टाइपचे प्रॉब्लेम घेतले होते, कालचाच टॉपिक ट्रिग्नोमेट्रीचा. आता तुम्ही म्हणाल सर आपलं डेरिव्हेटिव्ह चालू आहे, तुम्ही मधातच म्हणत आहे का आपल्या कालचा टॉपिक ट्रिग्नोमेट्रीचा इथं यूज होणार आहे. ट्रिग्नोमेट्रीचे जे तुम्हाला मी 2 फॉर्म्युले लिहून दिले आहे ना, 1 - cos θ आणि 1 + cos θ, हा तुम्हाला इंटिग्रेशन मध्ये सुद्धा या 2 फॉर्म्युल्यांचं काम पडतं. कळत आहे का मी काय बोलत आहोत. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो का मॉर्निंगला जर बाय चान्स कोणी प्रेझेंट नाही राहिलं तर त्यांनी व्हिडिओ तरी बघून घ्यायचा. ओके, लक्ष द्यायचं. वी नो दॅट, याला सॉल्व करायच्या आधीच लिहितो मी. वी नो दॅट 1 - cos θ काय असतो फॉर्म्युला, 2 sin² θ/2. 1 - cos θ 2 sin² θ/2. इथे थीटाच्या ठिकाणी फक्त काय आहे 3x. देअरफॉर 1 - cos 3x काय येणार आहे 1 - cos θ 2 sin² θ/2. थीटाच्या ठिकाणी फक्त 3x, तर 2 sin² 3x/2. खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. त्यानंतर आणखी एक फॉर्म्युला असतो 1 + cos θ 2 cos² θ/2. So therefore 1 + cos 3x
2 cos स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजे 3x बाय 2. फॉर्म्युला अप्लाय केला. थिटाच्या ठिकाणी 3x आहे तर मी थिटाच्या ठिकाणी फक्त 3x लिहिलं. Therefore y equal to log of under root 1 minus cos 3x काय होणार आता 2 sin स्क्वेअर 3x by 2 आणि 1 plus cos 3x 2 cos square 3x by 2. 2 get cancel. Y equal to log of under root as it is sin square upon cos square tan square. So tan square 3x by 2. tan square 3x by 2 लिहिलं मी. बट हा जो tan square आहे हा अंडर रूट मध्ये आहे. त्याच्या बाहेर काय येणार y इक्वल टू लॉग ऑफ tan स्क्वेअरच्या बाहेर फक्त tan 3x by 2. हे भेटली आधी तुम्हाला y ची व्हॅल्यू. आता याला डिफरन्शिएट करा. आधी लॉगचा फॉर्म्युला मग tan चा फॉर्म्युला. सिंपल प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय होणार dy बाय dx. सांगा लॉग x आधी लॉग आला ना लॉग x काय होते 1 बाय x. तर लॉग tan 3x बाय 2 1 अपॉन tan 3x बाय 2 लॉग x 1 बाय x. बट x म्हणजे x आहे का नाही. तर dy बाय dx ऑफ tan 3x by 2 पुन्हा सॉल्व होणार dy by dx as it is. आता हा 1 अपॉन tan आहे. 1 अपॉन tan काय होते cot. सो cot 3x by 2 into log x 1 by x. x म्हणजे x नव्हता tan होता म्हणून dy by dx ऑफ मी tan लिहिलं. आता याला वाचा tan 3x by 2 म्हणजे आधी फॉर्म्युला कोणाचा लागणार आहे tan x चा. tan x काय होते sec स्क्वेअर x. tan x sec स्क्वेअर x. तर tan 3x by 2 sec स्क्वेअर 3x by 2. सिंपल फक्त फॉर्म्युला लावा. पुन्हा x म्हणजे x आहे का नाही. x च्या ठिकाणी काय आहे 3x by 2. तर इंटू dy by dx ऑफ 3x by 2. dy by dx ऑफ काय लिहिलं मी 3x by 2. सो अवर लास्ट स्टेप या पोर्शन मध्ये लिहितो. लक्ष द्या dy by dx as it is. cot 3x by 2 सुद्धा as it is. sec स्क्वेअर 3x by 2 as it is into इकडे लक्ष द्या मला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. 3 आणि 2 कॉन्स्टंट आहे. 3 by 2 गेला बाहेर कारण 3 आणि 2 काय आहे कॉन्स्टंट. मग 3 by 2 जर बाहेर गेला तिथे फक्त काय राहिला x आणि x चं डेरिव्हेटिव्ह किती होते 1 म्हणजे फक्त किती राहिला 3 by 2 x चं डेरिव्हेटिव्ह 1. हाच 3 by 2 मी आधी लिहितो. 3 by 2 cot 3x by 2 into sec square 3x by 2. प्रॉब्लेम फिनिश. ओके सिंपल प्रॉब्लेम होतो विद्यार्थी मित्रांनो. राईट डाऊन फास्ट.